आज मी मॉन्टेरिया विलेज मध्ये आले आहे। सो कर्जत स्टेशन कडून अर्धा तासावर हे विलेज आहे। मी हे प्लेस निवडली कारण की मी इकडचे खूप छान रिव्ह्यू ऐकले होते। त्याचसोबत मला इकडे 4 कॅटेगरीचे रूम दिसले जे मला खूप पर्सनली आवडले। सो बेसिकली जेव्हा आपण राजस्थान साइडला जातो तेव्हा आपल्याला जे रूम बघायला मिळतात ना, जे गावातले रूम बघायला मिळतात ना, ते तसं सेम टू सेम इथे रिसॉर्ट बांधण्यात आलेले आहे। सो बरेच इथे ॲक्टिव्हिटीज आहेत। इथे मॉन्टेरिया विलेज आहे आणि त्या विलेजमध्ये सरपंच पासून ते डाकघर पर्यंत ते बांगड्या बनवणारा टेलर अशा बऱ्याच लोकांची घरं बांधलेली आहेत आणि ते लोक तिथे आपल्याला मातीची भांडी बनवायला शिकवतात किंवा मग बऱ्याच टेलर काम शिकवतात किंवा बऱ्याच गोष्टी शिकवतात आणि त्या गोष्टी आम्ही स्वतःही शिकलो आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो तुम्हाला कळेल की या मॉन्टेरिया विलेज मध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, याचे चार्जेस काय आहेत, इकडचं मेन्यू काय आहे आणि इकडे काय गमती जमती आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। राजस्थान साइडला गावात आल्याची वाइब येईल। इकडच्या रूमचे लॉक आणि दरवाजे तुम्ही बघू शकतात। प्लस नो डाऊट मॉन्टेरिया विलेज मधले प्रत्येकच रूम खूप सुंदर आहेत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे किती सुंदर सुंदर कलरफुल घरं आहेत। मी जिथे स्टे करते ते वुडन कॉटेज आहे। सो पण इथे बऱ्याच कॅटेगरीचे वेगवेगळे रूम्स आहेत आणि प्रत्येक रूम असे छोटेसे पण खूप सुंदर आहेत। कपल्ससाठी हे बेस्ट आहे। थोडासा क्वालिटी टाइम स्पेंड करायला किंवा थोडंसं असं छान वाटायला म्हणून तुम्ही इथे येऊ शकतात। सर्व रूम एकदम असे सुंदर आहेत आणि एकदम प्रिटी वाटतंय। इथे पाऊस पडतोय त्याच्यामुळे सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे आणि एकदम शांत वाटतंय। हे जे रूम्स आहेत ना ते पूल पासून किंवा डायनिंग एरिया पासून किंवा मेन रिसेप्शन पासून खूप आत असल्यामुळे ना इथे शांत आहे, आवाज नाही किंवा लोकांची वर्दळ नाही आहे। जे इथे रूम बुक करतात त्यांच्यासाठी हा एक प्रायव्हेट एरिया आहे। सो मला हे जे 4 कॅटेगरीचे रूम आहेत ना ते खूप जास्त छान वाटतात। मी 4ही कॅटेगरी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा मस्त एकदम प्रिटी। साठी आलो आहोत आणि मी दाखवते की आमच्या प्लेटमध्ये काय काय आहे। सो आम्ही व्हेजमध्ये सर्व घेतलं आणि इथे चपाती, पापड, समोसा, पनीरची भाजी, त्याच्यानंतर गोड स्वीट डिश आहे, दाल राईस असं सर्व आहे। आता आम्ही खातोय। मडक्यात जायला हवं। त्याच्यामध्ये गिफ्ट आहे।
लाइन से हो गया। आई बिलीव 3 ब्रो। डन। येऊ शकते पण नाही मला पॉटरी, आय वॉन्ट टू टेस्ट लाईक पॉटरी. चालेल. हे मॉन्टेरिया विलेज आहे आणि या गावामध्ये तुम्ही बघू शकता बरीच वेगळी दुकानं आहेत. इथे सुतारकाम करतात ते दुकान आहे. इथे मडकं बनवतात. त्याच्यानंतर हे कृष्णाई महिला उद्योगगृह आहे. त्यानंतर इथे अंगणवाडी आहे. अंगणवाडी म्हणजे लहान मुलांना जिथे शिकवतात ते. इथे लोहाराचं दुकान आहे. हे मेडिकल आहे. त्याच्यानंतर हे सॅलॉन आहे. हे टेलर आहेत. समोर इथे तुम्ही बघू शकतात ही एक खानावळ आहे. अशी इथे बरेच दुकानं आहेत.
डांसर अनारकली जी मैडम को नमस्कार कीजिए। नमस्कार। बढ़िया मैं हूँ तेरे गुलाल राजस्थानी खुद का देखिए मैम। का गरिया बोले हाय हाय हाय, मेरी जीना जगिया बोले हाय का गरिया बोले हाय हाय हाय, मेरी जीना जगिया बोले हाय हाय हाय। आयत मेरी शादी का करार दिल में आया है, इसीलिए आई आया है। शायद मेरी करार दिल में आया है, इसीलिए बैठे रहो। तन डोले मेरा तन डोले, मेरे दिल का घर करार ढोल बजाए बांसुरिया। तन डोले मेरा स्टार्ट है। मेरे पास ये मैजिक की छड़ी है। ओके। फर्स्ट पे रब करेंगे, हाथ बिल्कुल खाली। यहाँ से मिट्टी उठाएंगे, बोलेंगे चर घोष मंत्र है, लेके आओ 1 कॉइंस। कितने कॉइंस हैं? एक। ऐसे घुमाएंगे, डबल हो जाएंगे 20। कितने हो जाएंगे? 20 डबल हो जाएंगे। आप में से कोई भी मेंबर मेरा मैजिक पकड़ेंगे, हम उनको एक मैजिक सिखाएंगे, ठीक है? सिंगल कॉइन से बना दूँ डबल। नज़र तेज करना, जाओ लेके आओ। हाथ में बंद करेंगे, बैग से मिट्टी लाएंगे, 2 बनाने वाले। चलो 2 हो जाना, 2 बन जाना, 2 हो जाना। 3 बार ऐसे घड़ी घुमाएंगे, डबल कॉइन हो जाए। बना दूँ डबल? क्या? हाँ इसमें? अरे अभी सिंगल कौन से, ये देखो कहाँ पे गए? अभी वो हाथ में दिखाओ। ये बिल्कुल खाली है, इसमें छड़ी है। वो यहाँ पे है। कहाँ है? एक ही कौन से। फिर से देखो, आपको धोखा हो गया था। ठीक, वंस मोर। जब इस कॉइन्स को ऐसे बंद किया और अंदर हाथ डाल के जब मैंने लेके आओ, हाँ ऐसे किया तो आपको डाउट हो गया था। अभी बैग के हाथ नहीं लगाएंगे और यहाँ पे डबल कॉइन्स बनाएंगे। ठीक, बना दूँ डबल? अभी कितने कॉइन्स है आप में? 2। अरे एक ही तो है। 2 नहीं बनाने, डबल बैग से बना दूँगी आपके सामने। 1 2 3 सिंगल कॉइन्स। मिट्टी छुआएंगे, हाथ झड़काएंगे, कॉइन्स तोड़ के डबल बनाएंगे। ताली बजाएं प्लस। ये बोल बम्बई जाएगी, आधी कटोरी बंद। चलो बम्बई, उसमें कितनी होगी? 2 की खाली, दोनों दिल्ली बम्बई की। ये बोल जयपुर जाएगी, राजस्थान लेके जाओ। दिल्ली से आ गई, बम्बई से आ गई और जयपुर से। ताली नहीं बजा रहे हो। फिर से देखें, आपको मैजिक समझ में नहीं आया। 1 बॉल इस बॉक्स में लॉक करेंगे, एक इधर एक मेरे हाथ में, तीनों अलग। ये जाएगी ये बॉक्स। यहाँ कितनी बॉल हैं? एक है। बंद करेंगे, इस वाली को लेके जाओ, हट गई तो डबल आ। दोनों बॉल बंद। बिजली बेटी गायब होगी, तीनों यहाँ बैठ के बातें। हे नंदराज गोशाला आहे। इथे तुम्हाला गायी आणि त्यांचे वासरू बघायला मिळेल। त्याचसोबत त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला बायोगॅस प्लांट आहे आणि त्यासोबत इथे थोडं पुढे खत तयार करतात, गांडूळ खत।
पूल आहेत. सो आता आम्ही असं जस्ट फिरता फिरता या पूलकडे आलो. इथे खूप पाऊस असल्यामुळे आम्ही आज पूलमध्ये नाही जात आहोत, कारण की मस्त थंडगार वातावरण झालंय आणि इथे मस्त थंडी पडली आहे. आणि या पूलच्या समोर गार्डन एरिया. ये क्या खड़ी आधी खुली थी तो लॉक. आमचा रूम आहे, खूप मेस आहे. ज्याचा लॉग मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आहे.
मॉन्टेरिया विलेज बघितलं असेल, खूप फन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला कळलं असेल की आम्ही इथे किती मज्जा केली आहे. सो येस, तुमचे काही क्वेरीज असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. माझ्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही DM करू शकतात आणि येस, माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नकात आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नकात. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ, स्टेकेशन आणि रेस्टॉरंट घेऊन मी नेहमीच येत असते. सो येस, स्टे ट्यून. बाय.